झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचा संताप रस्त्यावर उतरला आहे। हजारो विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर धडक दिल्याने परिस्थिती चिघळली। विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले, मात्र आंदोलकांनी हे बॅरिकेड्स तोडले। त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, तर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फेकण्यात आल्या। या आंदोलनात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। झारखंडमधील रांची येथे JPSC आणि JSSC परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी बॅरिकेड तोडून विधानसभेच्या गेटपर्यंत मजल मारली। विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। आंदोलन दरम्यान पोलीस आणि विद्यार्थीमध्ये अनेक वेळा संघर्ष झाला। 2-3 वेळा लाठीचार्ज करण्यात आला, तर काही विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत झाली। आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि चपल्याही फेकल्याची माहिती आहे। पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडल्या। सकाळी 10 वाजता विद्यार्थी जुन्या विधानसभा भवनाजवळ जमले आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी आधीच मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारले होते। पोलिसांनी पाण्याच्या फवारण्या करत विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि काही विद्यार्थी बॅरिकेड्सवर चढून आत जाण्याचा प्रयत्न करताना दिसले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान CIDने JPSCचे माजी अध्यक्ष एल खियांगते यांना अटक केली आहे। 21 जुलै रोजी JPSC कार्यालयावर छापा टाकल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता। CI कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुमारे 98% मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे। सरकारने JPSC PT परीक्षा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे, मात्र JSSC CGL परीक्षा रद्द करणे ही CBI कडे चौकशी करण्यात अद्याप कोणताही करार झालेला नसल्याची माहिती आहे। याच दरम्यान JPSC मध्येही मोठा प्रशासकीय बदल झाला आहे। आयोगाचे 3 सदस्य अजित भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हसनदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। या राजीनाम्याचा स्वीकार करण्यात आला आहे। यापूर्वी 22 जुलै रोजी JPSCचे अध्यक्ष एल खियांगते यांनी राजीनामा दिला होता। एकीकडे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा सरकारचा दावा होता, तर दुसरीकडे आंदोलन अद्याप पूर्णपणे शांत झाले नाही। JPSC आणि JSSC परीक्षाबाबत सरकार पुढे काय निर्णय घेणार आणि विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यावर काय तोडगा निघणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।